तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी. यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाहीये. पूर्वीच्या योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र कृषी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजची तारीख आहे 13 मार्च 2026 आणि आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण बाजारभाव, हवामान आणि सरकारी निर्णय या तिन्ही आघाड्यांवर एकदम मोठ्या घडामोडी घडतायत. चला लगेच पाहूया काय आहे या विशेष माहितीपत्रकात. बघा, एका बाजूला कांद्याचे भाव पूर्णपणे कोसळलेत, तर दुसरीकडे विदर्भावर गारपिटीचं मोठं संकट घुंगावतंय. अशातच सरकारनं 2 लाखांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. पण त्याने खरंच दिलासा मिळणार का? आणि या सगळ्यात आपला शेतकरी रस्त्यावर का उतरलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात. चला सगळ्यात आधी जाऊया बाजारपेठेत. कारण शेतकऱ्याच्या खिशात पैसा येणार की नाही हे सगळं इथेच ठरतं. सध्याची परिस्थिती बघितली तर कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आणि तूर उत्पादक तर अजूनही सरकारी खरेदी कधी सुरू होईल याचीच वाट पाहत आहे. कांद्याचं तर विचारायलाच नको. भाव अक्षरशः जमिनीवर आले आहेत. प्रति क्विंटल फक्त 900 रुपयांपर्यंत. याचं एकच कारण आहे बाजारातली प्रचंड आवक. सोयाबीनची परिस्थितीही फार काही वेगळी नाहीये. भाव काही केल्या 4150च्या वर जायला तयार नाहीयेत. दुसरीकडे हरभरा, तूर आणि कापसाचे दर स्थिर असले तरी हमी भावाने तूर खरेदी कधी सुरू होणार या एकाच प्रश्नाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. म्हणजे बघा, एका बाजूला बाजारातले दर चिंता वाढवत आहेत आणि त्याच वेळी आता आकाशातूनही एक नवीन संकट शेतकऱ्यांवर चालून येत आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यातून शेतकरी अजून सावरलेला नाही, तोच आता गारपिटीचा मोठा धोका समोर उभा आहे. लक्षात घ्या, पुढचे 2 दिवस म्हणजे 14 आणि 15 मार्च हे विदर्भासाठी खूप धोक्याचे आहेत. नागपूर, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. याचा अर्थ सोसाट्याचा वारा आणि गारपीट जवळपास निश्चित आहे. त्यामुळे ज्यांचा गहू आणि हरभरा काढणीला आलाय त्यांनी अजिबात वेळ न दवडता तो सुरक्षित ठिकाणी हलवावा. आणि हे नवीन संकट येत असताना मराठवाड्यातले आपले धाराशिव आणि परभणीचे शेतकरी बांधव अजूनही मागच्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई मागत आहेत. आता बाजारात आणि हवामानात अशी परिस्थिती असताना साहजिकच सगळ्यांच्या नजरा या सरकारच्या निर्णयांकडे लागलेल्या आहेत. चला पाहूया सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या किंवा पीक विम्याच्या रूपात नेमका काय दिलासा मिळतोय. आणि ही आहे आजची सगळ्यात मोठी बातमी. तब्बल 35,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलं. शेतकऱ्यांसाठी जी नवीन कर्जमाफी योजना जाहीर झालीय त्यासाठी सरकारने 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेला नाव दिलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज सरसकट माफ केलं जाणार आहे. आणि यात एक चांगली गोष्ट अशी आहे की जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचं अनुदानही मिळणार आहे. बरं, कर्जमाफी तर झाली, पण त्यासोबतच आणखी 3 गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर सुरूच राहील, पण PM किसान योजनेचा पुढचा हप्ता जर हवा असेल तर आपलं आधार कार्ड, बँक खातं आणि 7/12 उतारा तात्काळ अपडेट करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उन्हाळी पिकांचा विमा भरण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च. ही तारीख डोक्यात अगदी पक्की ठेवा. एकीकडे सरकारी घोषणा होत असताना जमिनीवरची परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे. आता आपण पाहूया आपला ग्राउंड रिपोर्ट. शेतकऱ्यांचा आक्रोश. मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यभरात आंदोलनं पेटली आहेत. शेतकऱ्यांचा हा असंतोष आता 2 वेगवेगळ्या टोकांना पोहोचलाय. मुंबईत थेट विधानभवनासमोर एका शेतकऱ्यानं हताश होऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे गडचिरोलीमध्ये जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. तर मग आजच्या या सगळ्या माहितीमधून शेतकऱ्यांनी 3 गोष्टी तातडीने करायच्या आहेत. पहिली, पिकांचं रक्षण. 14 आणि 15 मार्चच्या गारपिटीच्या इशाऱ्यामुळे गहू आणि हरभरा तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवा. दुसरी, कागदपत्र. PM किसान योजनेसाठी आधार आणि बँक रेकॉर्ड आजच्या आज अपडेट करा. आणि तिसरी, मुदत. 31 मार्चच्या आत पीक विम्याचा अर्ज भरा आणि कर्जमाफीच्या अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयात संपर्क साधा. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप मोलाची आहे. त्यामुळे आपल्या ओळखीच्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर हे माहितीपत्रक नक्की पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कोणतीही महत्त्वाची बातमी आपल्याकडून सुटणार नाही. माहिती मिळवा आणि सुरक्षित रहा.